ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव आणि महानुभव पंथीय सत्संग भव्य मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य श्री करंजेकर बाबा, मंचावर उपस्थित सेवातकर बाबा, बोराळकर बाबा, घंटा घोष बाबा, बांबेराज बाबा गिडकर, या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून जे उपस्थित होते सन्माननीय सुरेश राज दादा राहेरकर, त्याच पद्धतीने मंचावर उपस्थित सन्माननीय पुरुषोत्तमरावजी ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व समस्त संत मंडळी आणि आजच्या या भव्य सत्संग मेळाव्याकरता उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी, आपल्या सर्वांना सर्वप्रथम आदरपूर्वक वंदन करतो। आणि आज हे खरं आहे की आपल्या मेळाव्याला येण्याकरता मला थोडा नाही बराच उशीर झाला, परंतु आपण लोकांनीच त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि सरकारने केलेल्या कामाचं बक्षीस देत त्या ठिकाणी जबाबदारी सोबतच वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्री बनले। आणि आपण बघितलं की मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये जणू काही निसर्ग कोकला आहे, या पद्धतीचा पाऊस आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या काही भागामध्ये झाला आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये आपल्या बोरगाव वगैरे परिसरातला एक 3 वर्षाचा लहान मुलगा त्या ठिकाणी पाण्यात वाहून गेला। त्याच पद्धतीनं पुलगाव मध्ये नाचनगाव गावाजवळ एक 23 वर्षाचा युवक गरीब कुटुंबातला असल्यामुळे त्या ठिकाणी रात्री घरावरच्या टीना आणि त्या टीनावर ठेवलेले दगड हे कोसळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। साहजिकच पालकमंत्री म्हणून मला त्या ठिकाणी भेट जाणे आवश्यक असल्यामुळे आजच्या कार्यक्रमात नसताना देखील मी त्या ठिकाणी जाऊन आलो, म्हणून आपल्या या कार्यक्रमामध्ये येण्याचा उशीर झाला। परंतु हा झालेला उशीर भरून काढण्याचा प्रयत्न करंजेकर बाबा या ठिकाणी मी करतो। आज सर्वप्रथम करंजेकर बाबांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। ते कशा करता, एखाद्या व्यक्तीनं केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याची उघडपणे व्यासपीठावर वावा करणे, कौतुक करणे आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची पाठ थोपटणे, हे आम्हा राजकारण्यांना खूप कमीदा पाहायला त्या ठिकाणी मिळते। आणि तुम्ही आमच्या नेत्याची बाजू घेतली, आमचा नेता देखील त्याच पद्धतीचा आहे, जो शब्द दिला, ज्या गोष्टींकरता अनेक वर्षांची मागणी असतो त्याचं महत्व असतो। स्वामी चक्रधर बाबांनी जे साहित्य लिहिलं ते साहित्य मराठी माणसाला केंद्रभूत करून मराठी भाषेचं लिहिलेलं साहित्य हा आपल्या राज्याचा अमूल्य ठेवा आहे। तो अमूल्य ठेवा या संतांच्या माध्यमातून आजपर्यंत जपून ठेवण्यात आला होता, परंतु याची व्याप्ती वाढविण्याचं काम, त्याच्याकरिता रिद्धपूरला विकास आराखडा मंजूर करणे आणि मराठी विद्यापीठाची मान्यता देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ह्या राज्याच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन इतक्या छाती ठोकपणे खंबीरपणे सार्वजनिक व्यासपीठावरून त्या कामाला लोकमान्यता देणे, जेणेकरून आमच्यासारखे काम करणारे लोकसेवक एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळते। आणि या ठिकाणी आपण जे मागणी केली की वर्धा शहरामध्ये महानुभव पंथाच्या भवनाकरिता जागा ही दिली म्हणून समजा, लवकरात लवकर याच्यानंतर आता तर मी इथून नागपूर चालतो, नागपूरवरून मुंबईला चालतो, परंतु मुंबईवरून आल्यावर वर्धेत पहिल्यांदा जर का जाईल तर ते महानुभव पंथाच्या भवनाच्या जागी करता पहिली बैठक ही बाई मला या ठिकाणी देतो। आज या ठिकाणी आपण मागच्या अनेक वर्षापासून आपल्या रिद्धपूर क्षेत्रामध्ये आपल्यातील अनेक संत मंडळी त्या ठिकाणी काम करतात, परंतु हे काम करत असताना याची व्याप्ती वाढविण्याकरता इतर गोष्टीची जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी 2014 साली देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवात केली। मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता
पुन्हा एकदा आपण ज्या मागण्या केल्या त्या तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे आमच्या हातून त्या ठिकाणी होईल. आपण ज्या पद्धतीनं अतिशय जबाबदारीनं ज्या जबाबदाऱ्या आमच्या वतीनं आपल्यावर काही देण्यात आल्या होत्या त्या आपण पूर्ण केल्या. पुन्हा एकदा आम्हाला संधी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळाली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या जबाबदाऱ्या दिल्या किंवा आपण ज्या सूचना केल्या त्याची तंतोतंत अंमलबजावणी करून चांगल्यात चांगल्या सुविधा आपल्या समाजाकरता निदान वर्धा जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर आता भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री भंडाऱ्यात देखील आपण याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि प्रचार करू याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. मान्यता देण्यासाठी एक समितीची नियुक्ती बाबा आपण सांगितल्याप्रमाणे करण्यात आली, परंतु मधात 2019 साली तुम्ही लोकांनी आशीर्वाद दिला, परंतु आमच्यातले काही घटक इकडचे तिकडे जाऊन बसले. सरकार मात्र त्या ठिकाणी येऊ शकलं नाही. तरी देखील सार्वजनिक काम असल्यामुळं आपल्यातली संत मंडळी तिथपर्यंत पोहोचली. दुर्दैवानं अनैतिकपणे घडलेलं ते सत्कार ही महत्वाची बाब समजू शकलं नाही तर आयता रेडी असलेल्या त्या ठिकाणी समितीचा अहवाल त्याचा स्वीकार केला असता आणि त्याला मान्यता दिली असती. परंतु अनैतिक सरकारचे अनैतिक विचार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मान्यता देण्यास नकार दिला. आपल्यासारख्या संत मंडळींचा श्राप त्यांना मिळाला आणि अवघ्या 2-2.5 वर्षात ते सरकार पडलं आणि आपलं हे पुण्याचं काम करण्याकरिता पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी सरकारमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये बसण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि संधी मिळाल्याबरोबर आम्ही पहिलं काम जर का काही केलं असेल, आमच्या नेत्यांना पहिलं काम जर का काही केलं असेल तर ते रिक्तपूरचं मराठी विद्यापीठ आणि त्या ठिकाणच्या विकास आराखड्याला मान्यता देण्याचं काम आज आमच्या नेत्याच्या हातून त्या ठिकाणी झालं. बंधूंनो, भगिनींनो, या ठिकाणी मंचावरील संत मंडळी त्याच पद्धतीने आपल्या महानुपंथीवासी बरीचशी मंडळी आमच्या पिंपरी मेघे परिसरामध्ये राहतात. येळा पिढीला देखील एक वेळा जेव्हा मेळावा झाला मला जाण्याचा योग त्या ठिकाणी आला. पिंपरीच्या मेळाव्यात देखील मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यातल्या इतर सर्व गोष्टींचा मोह माया इतर सर्व गोष्टींचा त्याग करून चांगला समाज घडविण्याकरिता स्वतःला 24 तास त्या ठिकाणी अर्पण करण्याचं काम आपण संत मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याच्याकरता आपलं सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण बघतो की महानुभव पंथाच्या माध्यमातून अनेक सत्कार्य त्या ठिकाणी होत आहेत. श्रीकृष्ण मंदिर आमचं त्या ठिकाणी पिंपरी मी येतलं आता साधारणतः 1-1.5 महिन्याआधी मी देखील स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो. अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत मला त्या ठिकाणी त्या तिथच्या लोकांनी केलं. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे आज करंजेकर बाबा आपल्यासारख्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावर असलेलं तेज, आपल्या कृतीत असलेली सकारात्मकता यामुळं समाजामध्ये देखील एक सकारात्मकता निर्माण होते आणि आमच्या सारख्या बहुजन समाजातल्या नवीन युवकांना नवीन लोकांना या मराठी साहित्याच्या माध्यमातून या रामदास स्वामींच्या साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन विचार घेण्याची प्रेरणा मिळते. आणि आज आपण बघतो की एक नवीन सकारात्मक धोरण सरकारमध्ये देखील आलेला आहे आणि सकारात्मक विचार करण्याची पातळी देखील नवीन युवकांमध्ये आलेली आहे. महानुपंथ पंथातले अनेक युवक त्या ठिकाणी पाहतो. देवेंद्र ढोबळे सारखे अनेक व्यवसायामध्ये यशस्वी काम करणारी मंडळी त्या ठिकाणी आली. आमच्या चंदू बाबरे सारखे अशी यशस्वीपणे व्यापार करणारी मंडळी त्या ठिकाणी आली. आमचा घोडे याचं नाव काय आपलं स्पोर्ट्स मध्ये आहे नितीन घोडे क्रीडा क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट असं काम त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये करतो आहे. वेगवेगळ्या गेम्सला प्रमोट करण्याचं काम त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी. आमची एक भगिनी, कारण आम्ही नेते मंडळी आमच्या सर्व क्षेत्रात संपर्क असतो, हे युनियन ते युनियन, मी बघितलं तर आमची एक भगिनी स्कूल व्हॅन त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आणि जबाबदारीनं त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सोडते आणि जिल्ह्यातली कदाचित आमच्या संपूर्ण जिल्ह्यातली एकमेव महिला भगिनी होती की स्वतः स्कूल व्हॅन त्या ठिकाणी चालवते आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळा सोडते. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे कामं झाले नाही
ते काम करण्याचा प्रयत्न आज या महानुभव पंथाच्या मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे, याचा देखील मला आनंद आहे। आज बाबांनी त्या ठिकाणी सरकारनं जे धोरण घेतलं प्लास्टिक बंदीवरचं, याच्यावरती आपण भाष्य केलं। खरोखर मी आपला आभार व्यक्त करतो की शासनानं ज्या उपाययोजना तयार केल्या याचं समर्थन आणि त्याच्याकरिता मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होते। अचानक आपण विषय काढला तर माझ्या वतीनं, मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो, आज प्लास्टिकचा प्रश्न अतिशय गंभीरतेनं आपल्या जिल्ह्यात, राज्यात, देशात, जगात निर्माण झाला आहे। अनेक ठिकाणी देशाच्या बाहेर त्याच्याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून कार्य होते, आपल्या देशात देखील त्या ठिकाणी कार्य होते आहे। परंतु ही मोहीम जर का याचा प्रचार आपल्या ह्या महानुभव पंथाच्या माध्यमातून जर का एक अभियान म्हणून जर का घेण्यात आला तर निश्चितपणे आपण दिलेला आदेश त्या ठिकाणी समाजातला कोणताही व्यक्ती स्वीकारत नाही। आपण दिलेला आदेश हा सर्व व्यक्ती पाळून त्या ठिकाणी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते। म्हणून आपल्या माध्यमातून जर काही मोहीम हातात गेली तर निश्चितपणे याचा समाजामध्ये बदल झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।